मराठीशी बोलणार आहेत शिवसेनेचे रोखठोक स्वभाव असलेले नेते आणि खासदार संजय राऊत. उद्धव ठाकरे गटाचे हे नेते आहेत आणि आज पूर्ण दिवस ते पक्षाची बाजू, उद्धव ठाकरेंची बाजू लावून धरत आहेत. ऑपरेशन टायगर हे आता दृष्टिक्षेपात आहे. असं म्हटलं जात आहे की शिंदे शिवसेनेच्या माध्यमातून हे ऑपरेशन टायगर पूर्णत्वास येतं आहे आणि त्याचवर बोलणार आहेत संजय राऊत. राऊत साहेब, सगळ्यात पहिली मोठी बातमी अशी आहे, महाराष्ट्रातल्या राजकारणाची दिल्लीतली घडामोड आहे की तुमच्या पक्षाचे 6 खासदार हे फुटलेले आहेत आणि कदाचित विलिनीकरण किंवा वेगळा गट या दृष्टीने सगळ्या घटना घडत आहेत. हे पहा, या बातम्या सगळ्या तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकतो आहोत. उद्या आमच्या संसदीय पक्षाची बैठक आहे आणि आम्ही सर्व खासदारांना, आमचे जे व्हीप आहेत अनिल देसाई यांनी सगळ्या खासदारांना व्हीप बजावलेला आहे. एकदा पक्षानं व्हीप बजावल्यावर तुम्हाला त्या बैठकीला उपस्थित राहावं लागेल. जर तुम्ही नाही आला तर तुमच्या मनातले हेतू हे पक्षासाठी संशयास्पद आहेत असं साधारण गृहीत धरलं जातं आणि त्यांच्यावर कारवाई केली जाते. आताच्या सर्व बातम्या या जर तर हवेतल्या आहेत. तरीही या बातम्यांच्या आधारावर आम्ही सुद्धा काही हालचाली सुरू केल्या आहेत. उदाहरणार्थ, आम्ही आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटून सांगितलं की अशा अशा बातम्या आमच्या कानावर आल्या आहेत. आमच्यातले काही लोक वेगळा गट स्थापन करून आपल्याकडे यायची शक्यता आहे. जर तसे कुणी आले तर आधी तुम्ही आमचं म्हणणं ऐकून घ्या. कायद्यानुसार किंवा संविधानामध्ये जे 11वं अनुच्छेद आहे त्यानुसार, 10वा अनुच्छेद आहे त्यानुसार, आणि अशा प्रकरणात सुप्रीम कोर्टानं जे निर्देश दिले आहेत त्याचं पालन करा, एवढीच आमची अपेक्षा आहे. आम्ही त्यांना आत्ता भेटून त्या संदर्भातलं लेखी पत्र देऊन आम्ही अरविंद सावंत, अनिल देसाई असे आम्ही बाहेर पडलो. पण लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचं यावर काय म्हणणं आहे? ते मी इथे कशा करता सांगू त्यांचं काय म्हणणं आहे ते. त्यांनी कायद्याचं पालन करावं ही आमची अपेक्षा आहे, एवढंच मी त्यांना सांगितलं. आम्ही सांगितलं आणि मला असं वाटतं की ते नियम, कायदा, संविधान यानुसार वागतील. नाही, पण राऊतसाहेब, असं का होतं आहे की 2022मध्ये 40 आमदार टप्प्याटप्प्यानं फुटले आणि आता 2026ला 4 वर्षांनी बरोबर तोच मुहूर्त आहे शिवसेना पक्ष स्थापनेचा, म्हणजे वर्धापन दिनाचाच मुहूर्त असतो, त्यावेळेस या घटना घडतात. आत्मचिंतन पक्षातही होणार आहे का की आपलं काय चुकतं आहे? अजिबात नाही. उद्या जर आमच्याकडे सत्ता आली, केंद्राची सोडून द्या, निदान महाराष्ट्राची उद्या आली, तर ह्यांचे पक्ष रोज फुटतील. त्यात काय एवढं मोठं आहे? माणसं एवढी राजकारणामध्ये निवडून आलेली माणसं एवढी गांडू आणि भ्रष्ट झालेली आहेत. गांडू हा शब्द तुम्ही कापू नका, कारण ते गांडूच आहेत, बरं का. की उद्या आमच्याकडे सत्ता आली, कदाचित उद्धव ठाकरे नाही करणार आहे, ते फार सरळग्रस्त आहेत. पण आमच्यासारख्या माणसांना जर सत्ता राबवायची संधी मिळाली, यांचे पक्ष रोज फुटतील, रोज मिनटाला फुटतील यांचे पक्ष, बघा तुम्ही. नाही, पण राऊतसाहेब, असं का होतं आहे की एका पक्षातून आमदार, खासदार फुटतात, ते शिंदे शिवसेनेत जातात, तृणमूल काँग्रेसमध्ये स्वतंत्र गट स्थापन होतं, पण हे सगळे BJPत का जात नाही? जर तुम्ही आरोप करतात की यामागे समजा भाजपचं राजकारण आहे, तर हे सगळे भाजपत का जात नाही किंवा त्यांना भाजपत का घेतलं जात नाही? भाजपमध्ये ओव्हरफ्लो झाला आहे ना. भाजपमध्ये एवढे लोक आधीच येऊन पडलेले आहेत. नाही, पण ही सगळी मंडळी जर आली तर भाजपची ताकद, संख्या वाढेल. भाजपला सध्या त्यांची ताकद वाढवायची गरज नाही. आज महाराष्ट्र जर आपण पाहिलात तर 60% भाजप जी आहे ती काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच आहे. तुम्ही नावं काय मी तुम्हाला सांगतो, राधाकृष्ण विखे पाटलांपासून त्यांच्या पक्षातले असे अनेक लोक हे काँग्रेसवालेच आहेत ना. उद्या जर भाजपची सत्ता गेली तर ते परत काँग्रेसमध्येच जातील. हे आपले साम्राज्य टिकवण्यासाठी सत्ताधारी पक्षात जातात. हे साखर कारखानदार, सहकार सम्राट, शिक्षण सम्राट, उद्योगपती, कारण तुम्हाला भय दाखवलं जातं. उद्या जर सत्ता आमच्याकडे आली तर आम्ही हे भय वगैरे दाखवायच्या भानगडीत पडणार नाही. पण ठरवलं तर तुमचे पक्ष अस्तित्वात राहणार नाहीत याची काळजी घेऊ. पण याआधी आपण बघितलं, छगन भुजबळ, नारायण राणे
अनेक नेते शिवसेनेतून बाहेर पडले, बंडखोरी केली. त्यावेळेस शिवसेनेचा जो धाक होता, अलीकडच्या काळात बघितलं 2दा पक्ष फुटतो आहे, पण काही रिॲक्शन येत नाही, धाक उरला नाही, कोणी शिवसेनेतून बाहेर पडतोय, काय फुटतोय. करायचं? नाही, त्या काय काळाची करायचं? दहशत होती. नाही म्हणजे काय करायचं? बाळासाहेबांचा नाही, धाक होताच ना. नाही असे तो धाक तर पूर्वी पत्रकारितेमध्ये सुद्धा होता. पत्रकारिता फार सत्य मांडायचे त्या काळामध्ये, व्यवस्थित मांडायचे. धाक म्हणजे काय, जाऊन मर्डर करायचे का? लोकांनी मुलांनी तुरुंगात जायचं या गद्दारांसाठी. या गद्दारांसाठी तरुणांनी जेलमध्ये जायचं, आपलं आयुष्य उद्ध्वस्त करायचं. नाही, आम्ही त्यांचा पराभव नाही, पण पक्ष शिस्तभंग अशी कारवाई असा एक पक्ष शिस्तभंग वगैरे हे विषय आता संपलेले आहेत गेल्या 12 वर्षामध्ये. शिस्तभंग, शिस्त, नीतिमत्ता ह्या सगळ्यांची चिता भारतीय जनता पक्षानं पेटवली 12 वर्षापासून. त्याच्यामुळे आता या शब्दांना काही राजकारणामध्ये संस्कार, संस्कृती, नीतिमत्ता, शिस्त, पक्षशिस्त, आचारसंहिता हे शब्द मेले, आता ठार झाले. हे डिक्शनरीतून काढले पाहिजेत. नाही, पण रावसाहेब आता एक तुम्ही दावा जो मी तुम्हाला सांगणार आहे तो तुम्ही मान्य करणार नाही, पण अनेकदा तुमच्या पक्षातले नेते, तुम्ही जसं म्हणता की उद्धव ठाकरे हे संयमी राजकारणी आहेत, उद्धव ठाकरे हे जेंटलमॅन आहेत, तसंच पक्षातल्या काही नेत्यांना, आमदारांना, खासदारांना असं वाटत असतं की त्यांना उद्धव ठाकरे पक्ष नेतृत्व वेळ देत नाही, त्यांना भेटत नाही. तुम्ही असं म्हणाल की मग आता त्यांची नावं सांगा, तर तसं नाही, पण नेते, आमदार, खासदार खाजगीत मत व्यक्तही करतात ना, त्यांची काही खंत असते. बघा, काही कोणाची खंत विंत नसते. एक सांगतो मी, ज्याला आमदार केलेलं आहे त्याने आमदारकीचं काम त्याच्या मतदारसंघात करावं. ज्याला खासदार केलेलं आहे पक्षानं, उद्धव साहेबांनी, त्यांनी खासदार म्हणून त्याच्या मतदारसंघात लोकांचं आणि पक्षाचं काम करावं. ही सरळ भूमिका असते. तुम्हाला उठसूट मुंबईला येऊन थांबण्याची गरज नाही. मंत्रालयामध्ये काही कामं सध्या होत नाहीत दलालीशिवाय, आणि त्यांच्याच पक्षाच्या दलालांची एवढी गर्दी मंत्रालयात आणि मंत्र्यांच्या कार्यालयामध्ये असते. त्यात तुम्ही कुठे रांगेत उभे राहताय? तुम्ही पक्ष वाढवा, पक्षाचं काम करा, आणि जेव्हा पक्षाला वाटलं, गरज वाटेल, तेव्हा पक्ष तुम्हाला मुंबईला बोलवेल ना. आम्ही तुमचा वेळ वाचवतो आहे. अनेकदा आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तुमच्याशी चर्चा करतो, कारण तुम्हाला नंदुरबारवरून कोणाला तरी बोलवायचं आहे. अख्खे 2 दिवस जातात. 2 गाड्या कार्यकर्त्यांच्या, कोणाला गडचिरोलीतून बोलवायचं आहे, कोणाला जळगावातून बोलवायचं आहे. कशाकरता आम्ही तुम्हाला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक ओझं द्यायचं? ही आमची भूमिका आहे. नाही, पण रावसाहेब, विरोधी पक्षातल्या खासदारांना, आमदारांना अनेकदा त्यांचं असं म्हणणं असतं, गाऱ्हाणं असतं, खंत असते की त्यांना त्यांच्या मतदारसंघात काम करण्यासाठी निधी मिळत नाही. मग अशा वेळेस करायचं काय? निवडणुका पुढच्या कशा लढवायच्या, निवडणुका जिंकायच्या कशा, हाही त्यांच्यासमोर प्रश्न असतो ना. आता तुम्हाला मी उत्तर देतो. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही विरोधी पक्षातून निवडणुका लढताय, मग हे प्रश्न येणारच ना. जर मी या महाराष्ट्राचा एका प्रमुख विरोधी पक्षातून निवडणूक लढतो आहे, म्हणजे मी गृहीत धरतो की सरकार माझं काम करणार नाही, मला लोकांचंच काम करायचं आहे. हे तुम्हाला कळत नाही का? तुम्हाला हे समजलं पाहिजे. निधी हवा असेल तुम्हाला, तुम्ही आमच्या पक्षातून लढू नका. तुम्ही जा सत्ताधारी पक्षात, तुम्हाला कुत्रं उभं करणार नाही. तुम्हाला कोण तिकीट देतं आणि जिंकून तुम्ही आमच्याकडे आलात, तुम्हाला शिवसैनिकाने निवडून आणलं, तुम्हाला उद्धव ठाकरे शिवसेना म्हणून मतदान झालं, तुम्हाला निधी पाहिजे आहे, निधी सरकार देतं, सरकार आपल्याकडे नाही आहे, हे तुम्हाला माहिती आहे. मग तुम्ही निधीसाठी इथे निवडून येऊन तिकडे जायचं, हा निर्लज्जपणाचा कळस आहे. तुम्हाला माहीत पाहिजे मला निधी मिळणार नाही, मी विरोधी पक्षाचा खासदार आहे. यापूर्वीसुद्धा विरोधी पक्षाचे खासदार झाले नाहीत का? झाले ना, मोठे मोठे लोक झाले. कोणाला निधी मिळत होता? निधी बिधीचं प्रकरण आता आले, दलाली खायची आहे म्हणून. 200 कोटीचा निधी दिला की 20% दलाली मिळते. 2-4 कोटी, 5 कोटी का 20 कोटी का असेल मला माहीत नाही. तर याच्यासाठी हा निधी पाहिजे, निधी पाहिजे, निधी पाहिजे. लोकांच्या कामासाठी तुम्ही रस्त्यावर जर संघर्ष केलात, आम्ही करतो ना, तर तुमची कामं होतात. नाही, पण रावसाहेब, आता हे जे फुटण्याच्या तयारीत असलेले किंवा फुटलेले, तुमच्यापर्यंत अजून माहिती आली नसेल तरी एक स्वतंत्र गट स्थापन होतो आहे. तर अशा वेळेस हे जे 6 खासदार आहेत, तुम्ही आज सकाळी पत्रकार परिषदेत म्हणालात की आता गप्प बसणार नाही, आता तुम्हाला उत्तर देऊ, म्हणजे काय समजायचं? दिसेल तुम्हाला, दिसेल. पहिल्या वेळेला जेव्हा तुम्ही सोडून गेलात तेव्हा तुमचं असं म्हणणं होतं की तुम्ही
जो जनमताचा आपल्याला कौल होता त्याच्या विरोधामध्ये आम्ही निर्णय घेतला उद्धवजीने. आम्ही शिवसेना भाजपा युती म्हणून निवडून आलो, मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आलो. हे कोण सांगतात? एकनाथ शिंदे किंवा त्यांचे लोक. म्हणून आम्ही तुमचा पक्ष सोडला. ठीक आहे, पक्ष सोडला, बाजूला झाला. पण आता परत निवडणुका झाल्या, आम्ही का मोदीचा चेहरा वापरला नाही ना, किंवा देवेंद्रजींचा वापरला नाही. उद्धव ठाकरेंचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा चेहरा वापरला, मशाल वापरली आणि मतं घेतली. मग तुम्ही का सोडून जात आहे? तुम्ही आमच्याकडून लढलात ना, तुम्ही आता मोदीकडून तर लढला नाहीत ना. मग आता काय अडचण आहे तुम्हाला? यांना बहाणे हवे असतात आणि हे बहाणे नवीन नवीन शोधत असतात. निधी पाहिजे, अमुक पाहिजे. निधी पाहिजे हे बरोबर आहे, निधी पण नाही मिळत तर काय करणार तुम्ही? आता तुम्ही विरोधी पक्षात स्वतःला झोकून दिलेलं आहे, तुम्ही स्वतः आलेला आहात. त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजे की तुम्हाला निधी आता सरकार आहे, हे सरकार आहे, तो परत मिळणार नाही. नाही, पण आता हे 6 खासदार तुमच्यापासून वेगळे झाले तर मग पुढे काय? एका बाजूला तुमची कायदेशीर लढाई सुरू राहील, पण उद्या शिवसेनेचा वर्धापन दिनासाठीच शिवसेना आहे. शिवसेनेच्या स्टाईलमध्ये जे पूर्वी साधारण 20 वर्षापूर्वी शिवसेनेची स्टाईल होती, धाक होता. तुम्हाला काय बघा, परत तुम्ही तेच बोलताय. धाक होता, स्टाईल होती. तो काळ वेगळा होता, प्रश्न वेगळे होते, माणसं वेगळी होती. ते काय मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीसचं राज्य नव्हतं ना. ते डेमोक्रेसी पाळणाऱ्या, ठीक आहे, लोक फुटले विटले त्यावेळेलाही, तरी महाराष्ट्रात शरद पवारांचं राज्य होतं. ते लोकशाही आणि नीतिमत्ता किमान पाळत होते राजकारणामध्ये. केंद्रामध्ये काँग्रेसचं राज्य होतं, तेही आजच्या पद्धतीनं सुळाचं राजकारण करत नव्हते. आता हे तुम्हाला शक्य आहे का? तुम्ही आता खोट्या प्रकरणात लोकांना तुरुंगात टाकताना सोडत नाही, मारता आतमध्ये. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या जीवनाशी आता खेळणार नाही, पण आम्ही यांना धडा शिकवू. पाहू ना. धडा शिकव म्हणजे याच्यातून आपण काय समजायचं? धडा शिकवू ना, खूप मार्गाने धडा शिकव. आता धडा शिकवणार, बघू ना. आता नाही, तुमचं हेच विधान मी पत्रकार परिषदेपासून ऐकतोय की धडा शिकवणार. 4 वर्ष झाली तुम्ही कायद्याच्या मार्गाने लढाई लढता आहात, अजून तुमचं असं म्हणणं आहे तुम्हाला न्याय मिळत नाही आहे, तर आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे म्हणजे नेमकं काय? ते तुम्हाला मी कशा करता सांगू? मागे जेव्हा फूट झाली तेव्हा ठीक आहे, आता तुम्ही आमच्या पक्षातून निवडून आलेला आहात, आता तुम्हाला माफ करता येणार नाही. या सगळ्या घटना 2 दिवस घडता आहेत. उद्धव ठाकरेंनी ऑनलाईन बैठक घेतली होती, पण आता प्रत्यक्ष दिल्लीत घडतं आहे. तुमचा त्यांच्याशी संवाद सुरू आहे. त्यांचं काय म्हणणं आहे? कोणाचं? उद्धव ठाकरेंचं काय म्हणणं आहे? तुमच्याकडून ते अपडेट्स तर घेतच असतील. मग घेतात ना. आता त्यांचं काय म्हणणं आहे? मी कशाला सांगू त्यांचं काय म्हणणं आहे? ते आमच्यात पक्षात चर्चा सुरू आहे ना. ती काय तुमच्याशी चर्चा मीडिया सेट करण्यासाठी आहे, त्यांचं माझं बोलणं नाही आहे ना. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल? कारण असं म्हटलं जाते की यामागे मेंदू हा भाजपचा आहे आणि प्रत्यक्ष ती अंमलबजावणी किंवा प्रत्यक्षात आणलं जाते एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून. तर या कोणी असू द्या, एकनाथ शिंदेंना किंवा देवेंद्र फडणवीसांना, अमित शहांना या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल? काय नाही, तुम्ही असे उपद्व्याप करत राहा आणि महाराष्ट्राची वाट लावत राहा. काळ्या कुट्ट इतिहासात तुमची नोंद झाल्याशिवाय राहणार नाही, ती सुरूच आहे. TV9 मराठीशी बातचीत केली त्याबद्दल आपले आभार. बॅक टू स्टुडिओ. तर आपण पाहिलं या ठिकाणी संजय राऊतांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करत धडा शिकवण्याचे खूप मार्ग आहेत असा इशाराही दिलेला आहे. फुटणाऱ्या खासदारांना धडा शिकवणार असल्याचं संजय राऊत म्हणाले. शिवाय निवडून आलेली माणसं भ्रष्ट आहेत असंही म्हणत ठरवलं तर तुमचे पक्ष अस्तित्वात राहणार नाही, आचारसंहिता, शिस्त हे शब्द आता ठार झालेत असंही संजय राऊतांनी म्हटलंय. दरम्यान राऊत हे रोज पत्रकार परिषद घेतात, त्यामुळे ठाकरेंचं अस्तित्व दिसतं असं सामंत म्हणाले. पत्रकार परिषद घ्यायचे थांबले तर ठाकरेंचं अस्तित्व